सोलापुर जिले में परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ने एसटी बस स्टैंड पर स्थित सार्वजनिक शौचालय, होटल के किचन, पेयजल व्यवस्था और खाद्य स्टॉल का निरीक्षण किया। शौचालय और खाद्य स्टॉल पर गंदगी का साम्राज्य देखकर मंत्री ने डिपो मैनेजर को नोटिस जारी करने के आदेश दिए। अस्वच्छता को देखते हुए मंत्री ने एसटी के अधिकारियों को फटकार लगाई और पेयजल व्यवस्था की स्थिति देखकर कहा, क्या आप यहाँ पानी पी सकते हैं? आइए सुनते सरनाईक का सविस्तर बयान। अरे ड्रेनेज चोकअप इकडे झाला असेल, ड्रेनेज वास तिथपर्यंत येतोय तो बघा, तिथपर्यंत येतोय ड्रेनेज चोकअप। एका दिवसामध्ये तुम्ही याला करता येत नाही का? लोकांना बोलवून, म्युनिसिपालिटीच्या लोकांना आपण 2-3 चेंबर करत होतो, पण आता फूड चेकअप तर झाल्यामुळे यांना नोटीस काढा, नोटीस काढा आणि मला अहवाल द्या तो मनोरकर घ्या यांना। हे अशा प्रकारे, हे बघा इकडे उभं आपण, इथपर्यंत वास येतोय। काय लोक उभे राहतात प्रवासी? केवढा लगवीचा आहे हा? काय एका दिवसातला नाही आहे, ते कंटिन्यू इकडे चालू आहे। इकडे कचरा पडलेला आहे, स्वच्छता ठेवता येत नाही का तुम्हाला? तुम्ही तुमच्या घरामध्ये अशी अस्वच्छता, तुम्ही झोपाल का? तुम्ही जेवाल का? तुम्ही चहा प्याल का? हे घर आहे ना तुमचं, असं घर समजून तुम्ही काम करा ना। आपण बोलू शकत नाही, इकडे उभं राहू शकत नाही लोकांना। इकडे तुम्ही बस उभी करून ठेवलेल्या आहेत सगळ्या। हे काय काय डेपो मॅनेजर कोण आहे? डेपो मॅनेजर कोण? तुम्ही आहात ना? काय हे दिसतंय ना तुम्हाला? हा, लोक इकडे पिचकारा घेतात आणि इकडे पाणी पितात। काय अस्वच्छता ही? पाणी प्यायला आहे ना हे? मग इकडे हे एवढी घाण आहे? काय लोक पाणी पितील सांगा? हा काय कायम स्वच्छ होतो म्हणजे फक्त कालच मी येणार म्हणून अस्वच्छ झालाय? मग तुम्ही काय हे बघत नाही गाव आल्यानंतर? मी आलो म्हणून फक्त बघताय का? तुमची जबाबदारी नाही फक्त मला फोटो दाखवायचे, ही चालू केली ती चालू केली। मग आम्ही आता काळजी घेऊ सर। काय काळजी घेऊ? हे असली घाण। सोलापूरचं हे मुख्य बस स्थानक आहे आणि या एसटी स्टँड मध्ये काही गैरसुविधा आहेत अशा तक्रारी मला प्राप्त झाल्यानंतर मी सोलापूरच्या आणि प्रामुख्याने धाराशिवच्या दौऱ्यावर आल्यानंतर काही पॅसेंजर्सनी माझ्याकडे मेसेजच्या माध्यमातून मागणी केली की साहेब एकदा या बसस्थानकाची तुम्ही पाहणी करा, म्हणून मी अचानक ह्या बसस्थानकाची पाहणी करायला आलो। परंतु थोड्याफार प्रमाणात त्याला चाहूल लागल्यानंतर त्यांनी ते पावडर वगैरे काही सार्वजनिक शौचालयामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, पण अस्वच्छता जी आहे ती मला नजरेस आली। पानपोळी आहे त्या ठिकाणी, फार अस्वच्छ वातावरण, म्हणजे त्या ठिकाणी लोक हात धुवू शकत नाही, त्या ठिकाणी पाणी काय पिणार, अशी दुरावस्था त्या पानपोळीची आहे। सार्वजनिक शौचालयामध्ये दुरावस्था आहे। महिला प्रवाशांकडनं पैसे घेत असल्याची सुद्धा मला स्वतः समोर उभं राहिल्यानंतर माहिती मिळाली। त्यामुळे अशा प्रकारे जर ह्या सोलापूर बस स्थानकामध्ये सर्वसामान्य प्रवाशांना गैरसोयी होत असतील तर निश्चितपणे त्या आम्ही डेपो मॅनेजरवर किंवा अन्य आमचे जे प्रमुख या ठिकाणचे अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची भूमिका आमची राहील। मी परत 26 किंवा 27 तारखेला सोलापूरच्या दौऱ्यावर येतोय आणि त्या दरम्यान जर या ठिकाणी अस्वच्छता मला दिसली परत आहे त्या पद्धतीने जर सुविधा दिसल्या, सर्वसामान्य प्रवाशांना देणाऱ्या सुविधा जर यांनी दिल्या नाही तर निश्चितपणे त्यांच्यावर कठोरपणे कारवाई करण्यात येईल। तो मी जे संबंधित आहे आताचा जो अस्वच्छताचा प्रकार आहे त्या संबंधित डेपो मॅनेजरला नोटीस काढण्याच्या सूचना मी अधिकाऱ्यांना आमच्या दिलेल्या आहेत। त्यांना नोटीस काढून ताकीद देण्यात येईल। परंतु परत दर आठवड्याला काही आमच्या लोकांना आम्ही पाहणी करायला पाठवू, काही भरारी पथक आम्ही पाठवू। अस्वच्छता जर या ठिकाणी सार्वजनिक शौचालय, पानपोळी आणि इतर ठिकाणी जर असेल तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। त्याचबरोबर काही ठिकाणी सार्वजनिक शौचालय असताना सुद्धा लोक लघुशंकेच्या माध्यमातून काही बसस्थानकाच्या प्रमुख ज्या ठिकाणी बसेस उभ्या राहतात त्या ठिकाणी घाणीचं साम्राज्य झालेलं आहे। ते सगळं घाणीचं साम्राज्य किंवा जे आमचं सार्वजनिक शौचालय आहे आणि पानपोळी ह्या ज्या माफक सुविधा सर्वसामान्य प्रवाशांना देणं गरजेचं, म्हणजे एसटी महामंडळाकडनं त्याच अपेक्षा आहेत लोकांच्या। त्या जर अपेक्षेला आमचा अधिकारी वर्ग जर उतरू शकला नाही तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। बार्शी खडकोली बस आहे, खरं तर संध्याकाळी 5 वाजता विद्यार्थी शाळा आणि कॉलेज सुटल्यानंतर जात असतात। सातत्यानं ते निवेदन देत आहेत की विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, मात्र संध्याकाळ होईपर्यंत बस तिथे येत नाही आणि अंधारात मुलींना उभा राहावं नाही। अशा प्रकारे जर काही तक्रार असतील ताबडतोब अशा काय तक्रारी आहेत ताबडतोब आजच्या याच्यावर कारवाई करा। विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्वाची आहे आणि मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, आतापर्यंतचा मंत्री ठीक आहे, मी फार त्या बाबतीत म्हणजे कुठली आहे का तुमच्याकडनं ऐकून घेणार नाही। मला ताबडतोब ह्या सगळ्या सूचना ज्या केलेल्या आहेत
त्या सूचनांची अंमलबजावणी करा आणि मला लेखी रिपोर्ट द्या. 20 पेक्षा जास्त मुली ज्या आहेत त्या रात्री आणि त्यांना 5 वाजता शाळा सुटते, 6:30 नाही बघा, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आमच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. अशी जर काही तक्रार असेल तर ताबडतोब त्याच्यावर कारवाई करायला हवी आणि विद्यार्थ्यांना इच्छित स्थळी अंधार पडण्यापूर्वी कसं पोहोचवता येईल त्याची जबाबदारी एसटी महामंडळ म्हणून आमची आहे. साहेब, तुम्ही काही दिवसा अगोदर आरटीओचे जे अधिकारी आहेत ते कसे लूटमार करतात त्याचा प्रकार उघडकीस आणला होता, परंतु तो प्रकार अद्याप बंद झालेला नाही. मोहोळच्या ठिकाणी असेल, आम्ही सगळे जे नाके आहेत ते बंद करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतलेला आहे. परिवहन मंत्री म्हणून मी स्वतः आणि मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतलेला आहे. सगळे जे चेक नाके आहेत ते पूर्णतः आम्ही बंद करणार आहे. त्यामुळे जी अनागोंदी त्या चेक नाक्यावर किंवा टोल नाक्यावर चालू होती ती कायमची बंद होईल. साहेब खरं तर एकनाथ